बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजय वसावला उत्तम धिंडा. रितेश जाधवचा हा पहिला बॉल पायांना फॉलो करणारा होता. एक सिंगल धाव मात्र बॅटच्या सहाय्याने मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक मात्र ओपन झालाय ओम सागर ब्राह्मणगाव संघाचं. स्ट्राईक वरती आपण पाहिलं होतं उत्तम धिंडा या खेळाडूला. एक धाव त्याच्या बॅट मधनं या ठिकाणी पूर्ण झाली. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हा सुंदर क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी आपल्याला पाहायला मिळते. मैदान छोटस आहे पण काम देखील या ठिकाणी मोठं केलं जातं. हो 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 काय जबरदस्त हा वेगवान बॉल या ठिकाणी हाताला गेलाय रितेश जाधवच्या माध्यमातून. पहिला बॉल आपण पाहिला तर खाली राहणारा होता परंतु हा चेंडू आपण पाहिला तर वेगवान हाताला गेला. वेगामध्ये बीट केलं बॅटर अजयला. अजय एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा. सध्या तरी त्याला ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अजयनं. फटका फसलाय. डीप मिड विकेट वरनं छत्रक्षक पुढे येतोय. चेंडूला उचलेल चेंडूची फेकी करेल तोपर्यंत निश्चितच 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातो. 2 बॅटर करणं चेंडू फेकून झाले 3 धाव फलकावरती धावा देखील 3 पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना अजयच्या बॅटमध्ये चांगल्या धावा या ठिकाणी येत आहेत. मोठे फटके येत नाही परंतु सिंगल डबल वरती देखील लक्ष या ठिकाणी केंद्रित केले. ज्यावेळेस ओपनिंग घेतली होती अजयची त्यावेळेस त्यांनी सांगितले 40+ जाण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहोत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर दिशाहीन टाकला गेलाय आणि यस इट इज अ नो बॉल. आजच्या दिवसातील हा पहिला नो बॉल या ठिकाणी रितेश जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि नो बॉल म्हटले का निश्चितच पंचांच्या डोक्यावरती देखील एक चक्री मात्र फिरली जाते आणि मग बॅटरला देखील एक सुवर्ण संधी असते तो मुक्त फटका खेळण्यासाठी. आणि ती संधी या ठिकाणी आपण पाहिली तर बॅटर उत्तम धिंडाला मात्र मिळाली गेले. उत्तम धिंडा म्हटलं तर निश्चितच एक ऑलराऊंडर खेळाडू आहे ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमचा. आणि त्याच्या विरोधामध्ये हा फ्री हिटचा बॉल मात्र बघूया कशा पद्धतीने खेळला जाईल. हवाई हल्ला निश्चितच या ठिकाणी केला आहे. चेंडू येतोय सीमा रेषेच्या अगदी जवळ. डीप मिड विकेटला मात्र हा चांगला फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका होता उत्तम धिंडाचा. 2 धावा त्याला देखील मिळतील. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 11. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती बिनबाद 11 धावा बनवल्यात ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमनं.
डीजे. सुरुवात खूप चांगली झाली ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीम कडनं, कारण बिनबाद धाव फलकावरती 11 धावा त्यांनी बनवलेत पहिल्या षटकामध्ये. जे पॉवर प्लेचं षटक होतं रितेश जाधवच्या माध्यमातून आपण ते षटक पाहिलं. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज जयेश पवारला. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे जयेश पवार. होली क्रॉस घोडबंदर टीमचा टायगर चषक जो बिबीपाडा या ठिकाणी झाला होता, त्या चषकामध्ये काय जबरदस्त अफलातून खेळ राहिला होता या जयेश पवारचा. या ठिकाणी आपण पाहिलं लेग बिफोरची अपील केली होती. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोचते 12 या कड्यावरती. आजच्या दिवसातील हा पहिला मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो अजय वसावला यांनी घेतलाय तो खूप चांगला या ठिकाणी यावेळेस पाहायला मिळतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता उत्तम धिंडानं. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. दोन धावा मात्र कंप्लीट होत आहेत. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14च्या घरामध्ये. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर होणारा सामना असणार आहे साई कृपा स्पोर्ट बोलिन्स अँड चंदुका स्पोर्ट सारजा. दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वारंवार केले जात आहेत, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन जे व्हायला हवं आहे ना ते होत नाहीये. जवळजवळ आपण पाहिला तर पहिल्या षटक संपूर्ण दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत, परंतु अजून सुद्धा एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलाय, परंतु सिंगल डबल वरती जे लक्ष केंद्रित केलंय ना ते देखील संजीवनी देणार आहे, फायदेशीर आहे. कारण अजून आणखी षटकं बाकी आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजयने केला होता, परंतु लेग बायच्या सुरूमध्ये आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. आज जीवदानी गिरीज संघ देखील पाहायला मिळेल. त्याच्यानंतर युनिटी स्पोर्ट चिंचोडी संघ देखील आहे. आझाद स्पोर्ट वसई, टोकपाडा, नायगाव, गावरायपाडा, बोबतपाडा, विराटपाडा. आज भरपूर काही मॅचेस जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील या बिरसा मुंडा क्रीडांगण नगरीवर. आपण सध्या तरी पाहतोय बिरसा मुंडा स्पोर्ट चषक 2025. यावेळेस सुंदर फटका आहे आणि सुंदर शेल महेश मोहितेच्या माध्यमातून पकडला. शॉर्ट मिड ऑफला मात्र सुंदर शेल पकडला जातो. फलंदाज उत्तम धेंडा आउट. धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक अगदी टॉप लेवलला आहे, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निश्चितच हा मात्र बिरसा मुंडा चषक खूप प्रसिद्ध झाला. कारण प्रत्येक वर्षी काही ना काही आकर्षण या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. आयोजन नियोजन अगदी योग्य पद्धतीनं जरूर पाहायला मिळते. ग्राउंड छोटा आहे, परंतु काम नक्कीच मोठं केलं जातं बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या वतीनं. आणि खऱ्या अर्थानं सातिवली गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं देखील खूप आभार
मानावं लागतील, ज्या अनुषंगाने ते बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीला सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्याने मात्र एक यशस्वी स्पर्धा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर विकेश खरपडे इन होतोय, परंतु हा चेंडू आपण पाहिला अजय वसावला याला तर वाईट टाकला गेलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर मात्र यावेळेस हा चेंडू टाकला होता. गोलंदाज मंदार पवारनं, लेफ्टम गोलंदाज आहे फिरकीचा जादूगर, परंतु त्याच्यावरती मोठा आक्रमण करण्याचा प्रहार या ठिकाणी केला होता. झाली आहे लॉंग ऑनला मात्र चुकी, झेल मात्र सुटला गेलाय अजय वसावलाचा. कारण त्या ठिकाणी आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक होते ते म्हणजेच सागर त्या ठिकाणी होते आणि सागरकडं ही चुकी झाली आहे. म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. झाली आहे मिस्टेक, बघूया त्याचा काय परिणाम होतो या ठिकाणी. यावेळेस फटका सुंदर आहे मिड विकेटला, परंतु पुन्हा एकदा मात्र झेल झाली आहे ड्रॉप. यावेळेस विकेश करपडेचा झेल मात्र या ठिकाणी सोडला गेलाय. विकेश करपडे कुठल्याही क्षणी आक्रमण रूप धारण करू शकतो. संकट मोचकाची अनेकदा त्यांनी देखील कामगिरी केली आहे. जबाबदारीचे क्रिकेट त्याच्या माध्यमातून केलं देखील गेले आहे ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीम साठी. आणि आता मात्र दोन्ही बॅटरला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा संजीवनी मिळाले झेल सुटल्यानंतर. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अजयचा होता, परंतु यष्टीरक्षकानं देखील झाली आहे चुकी. कदाचित यष्टीरक्षकाने या ठिकाणी जर बॉल पकडला असता, यष्ट्यानं लावला असता तर स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये अजयला मात्र परतावं लागलं असतं. वारंवार या ठिकाणी ही संजीवनी मिळली जाते बॅटर अजयला, त्याचा फायदा मिळेल का टीमला पाहूया. यावेळेस अजून एक डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहिली तर 19च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले तर तिसऱ्या षटकातील 4. यावेळेस चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि पार्टनरशिप होईल का. यावेळेस पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मिळतील या ठिकाणी दोन टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 21 रन. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे तिसऱ्या षटकातील. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर अजयकडनं जी बॅटिंग सलामीला होती ती मात्र बॅटिंग झाली नाहीये. भरपूर चेंडू तो खेळला गेलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर डॉट चेंडू निश्चितच या ठिकाणी काउंट केले जात आहेत. 6 बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये तो खेळलाय. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पुन्हा एकदा झेल मात्र झाली आहे ड्रॉप. हा तिसरा झेल मात्र या ठिकाणी सोडला गेलाय अजयचा. आज अजयचा दिवस आहे, परंतु त्याच्याकडनं तो चांगला खेळ होत नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 23. तर मात्र शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक म्हटलं तर आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला हाणामारीचं षटक असं अनेकदा पाहिलंय. हाणामारी केली जाईल का, जास्तीत जास्त धावा घेतल्या जातील का. महेश मोहितेच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. आणि महेश मोहिते म्हटलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मधलं एक मोठं नाव. अनेकदा त्याच्याकडनं देखील चांगला खेळ झालाय. महेश मोहितेचा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन स्ट्राइक वरती विकेश खरपडे तो देखील बीट होतोय. निश्चितच पहिला बॉल आपण पाहिला तर लेग कटर बॉल, लेग स्पिन बॉल जरूर या ठिकाणी हाताळला गेलाय. ही बोटामध्ये असलेले जादू या ठिकाणी सिद्ध करतोय महेश मोहिते. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर थोडा डावेष्टीच्या बाहेर मात्र नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळाला. सुरेंद्र घाटाल सरांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा वाईट बॉलचा
इशारा मात्र जरूर आमच्या गुण लेखापर्यंत पोहोचवला गेलाय. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिला प्रयत्न केले जात आहेत, परंतु प्रयत्न असफल ठरताना आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या आहे 24. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. टॉस साठी या चंदुका स्पोर्ट सारजा अँड साई कृपा स्पोर्ट बोलिंज. टॉस साठी आपण यायचं आहे. यानंतर सिद्धेश घुटे फ्रॉम टीम, साईनाथ भावर असतील. साई कृपा स्पोर्ट बोलिंज इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. चंदुका स्पोर्ट सारजा त्यांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आकाश वाघ फ्रॉम टीम. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय चांगले बॉलिंग महेश मोहितेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. ब्रेक, लेग ब्रेक करण्याची कला त्याच्याकडे आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फटिका पुन्हा एकदा मिस टाइम पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूची पैकी थोडीशी मात्र खराब आली. त्याच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर गॅदर करू शकला नाही त्या ठिकाणी महेश मोहिते. त्याच्या हातातून देखील बॉल निसटला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल झाली आहे 26 रन. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एक मोठा फटका संजीवनी देणारे काम करेल का? यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मी तर म्हणेन बॅटिंग लाईफलाईनची जी कमजोरी आहे, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक चेंडू खेळण्यासाठी थोडासा अडथळा मात्र नक्कीच निर्माण होतो आणि निश्चितच या ठिकाणी ते पाहायला जरूर मिळालंय आणि त्याचा फायदा या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला नक्कीच होतोय. हा वेळेस आपण पाहिला तर अजून एक विकेट जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर चांगलं षटक जरूर पाहायला मिळेल महेश मोहितेचं. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि लक्ष आहे ते म्हणजे 27. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाज रितेश जाधवनं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जयेश पवारचं आपण दुसरं षटक पाहिलं. फक्त त्या षटकामध्ये 5 धावा आणि 1 विकेट प्राप्त त्याने केला. त्याच्यानंतर मंदार पवारचं देखील षटक खूप यशस्वी राहिलं. विकेट त्याला मिळाली नाहीये, परंतु 7 रन त्याने देखील खर्च केले. त्याच्यानंतर चौथं षटक महेश मोहितेचं अप्रतिम राहिलं गेलं. या षटकामध्ये 3 धावा आणि 1 महत्वाची विकेट त्याने देखील डाऊन केली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 26, लक्ष असणार आहे 27. जाऊया आपण टॉसच्या दिशेनं. टॉस बॉक्स मध्ये यानंतरचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. साई कृपा स्पोर्ट बोलिंज अँड चंदुका स्पोर्ट सारजा या 2 टीम मध्ये. चंदुका स्पोर्ट सारजा टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. साई कृपा स्पोर्ट बोलिंज संघ या ठिकाणी आपण उपस्थित झाला असाल तर त्वरित आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. गाडी पित नाही बाबा, गाडी पित नाही. एक नंबर गाडी पित नाही मी. मला फक्त काय माहिती आहे का, एक तर रिओ लागतंय. ब्रिझर एकदा फक्त पिलती बस, पिली नाही.
एक दिवशी काय झालं माहितीये का नाही हा, भांग पिलेला एकदा काय झालं माहितीये का ते ब्रिजर कसं असतं बा आपल्याला माहिती नाही एकाने सांगितलं ब्रिजर पी बोलते त्या चांगलं असतंय वाईन शॉप त्या ज्याच्यात गेलो रंगला ब्रिजर दे कोणसा अरे जे जो होगा दे त्याने दिला त्या कोड वाईन मी गेलो घरा आष्टे समोर घेतला आज सांगते काय ते बोलते बरं ते ब्रिजर आहे बरं थंडा त्याच्यासारखा असतंय त्याला कोडला त्या ओपन केला झाकणा बिकणा घेतलेला हे कडू लागतंय बरं असा लागत असेल बरं पहिला टेस्ट कसा असते असा अरे हाट भरून ते दिला फेकून द्यायला नाही ते कोड वाईन दिलं त्याने मला यावर्षी ते ब्रिजर पण नकोच बरं कार्तिकला माहिती आहे सगळं या कार्तिक मला माहिती आहे सगळं फक्त एवढंच का मी पिईनी मग मेला तू एक दिवस तुम्ही चौगाव पिला तरी चौगा माजाल तुम्ही आरामात. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये कर्णधार आलेले तिकडे टॉस करूया आपण विजयची भोय आहे तिथे अगदी आपण बघितलं तर छोटं टोटल आपल्याला पाहायला मिळते 27-27. जयेश 2 मिनिटं थांबवते तुम्हाला देखील आपण महत्वाचा टॉस या ठिकाणी करतोय बिर्सा मुंडा स्पोर्ट सातिवली टीमचे एक जबरदस्त खेळाडू उमेश महाले यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करायचं आहे या. त्याला चॉईस आहे जो पहिला येईल त्याला चॉईस आहे हेड असा कॉल सारजा टीम कडनं येते हेड टॉस चंदुका स्पोर्ट सारजा टीमनं जिंकला डिसिजन काय असणार आहे बॅटिंग बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलाय तर 4 ओव्हरचा मॅच असणार आहे 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त आज संपूर्ण संघ आहे का नाही अपूर्ण आहे कोणता खेळाडू जो नाहीये सातत्याने त्याच्याकडनं चांगली भूमिका तुमच्या टीमसाठी असते त्याचं नाव कळेल पूर्ण टीम आहे असं कोणाचं नाव नाही सांगू शकत क्या बात आहे बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील तुम्हाला साई कुपा स्पोर्ट बॉलिंग टीमचे संगणक जोडले जात आहेत टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं फिल्डिंग यावेळेस टॉस गमावल्यानंतर तुम्हाला फिल्डिंग मिळालं आहे 4 ओव्हरचा मॅच आहे फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल कमीत पण स्कोर पर्यंत जायचं कमीत कमी आज तुमच्या टीम मध्ये लेजंड जे प्लेयर आहेत साईनाथ भुवर त्यांनी अनेक चांगलं नेतृत्व तुमच्या टीमसाठी केलंय ते टीम प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील हो आणि सिद्धेश गुटे जो एक चांगला खेळाडू आहे त्याच्याकडनं काय अपेक्षा असतील त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील जास्तीत जास्त स्कोर कमी थांबवायचा प्रयत्न करेल तो एकंदर या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आलेत हा क्लायमेट तुम्ही पाहिला आयोजन नियोजन सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेमधील काय बनतील स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला पण मजा येईल बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील शुभेच्छा असतील तर मित्रांनो टॉस बॉक्स मध्ये आपण 2 संघनायकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आता मात्र आपण जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश चिटुकले थँक्यू धन्यवाद विजय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण बघितलं फलंदाज महेश मोहिते बॅक टू द डगआउट वाटेला रस्त दोन रे दादा वाटेला रस्त दोन रे बंधवाचा आलाय फोन रे माझे बंधवाचा आलाय फोन रे तेच तर्रार विकेश खरपडे लक्ष पण बघितलं तर 27 धावांचा आहे 24 मध्ये 27 एक छोटं टोटल दिसतंय परंतु ते इतकंही छोटं नाही आहे कारण की या 27 धावांना आम्ही जवळजवळ 7 ते 8 वेळा चेस न होता पाहिलेले आहेत कारण की ह्या प्रकारचं जेव्हा टोटल असतं ना मग एखादा संघ इझिली घेतो त्या टोटलला आणि मग ते टोटल आहे ना थोडंसं कठीण होत जातं आणि तिथेच इथे होऊ शकते महेश मोहिते पहिला चेंडू आपण बघितला तर बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु जाता जाता बॅटची कडा होती त्या विकेट किपरच्या हातामध्ये काम तमाम झालं विकेश जे बॅटर सागर शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय शॉर्ट लेगच्या डोक्यावरून पाहिला पण शॉर्ट सिलेक्शन चांगलं झालंय दुसरी धाव देखील पूर्ण दुसऱ्या धावेने आपण पाहिलं तर मग टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे अगदी सकाळचं सत्र आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये
थोडासा पहिल्या इनिंग मध्ये शांत खेळ राहिलाय, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तितका शांत खेळ राहणार नाहीये. की बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर होली क्रॉस टीमकडे भरपूर चांगली आणि मोठी आहे. मंदार, सागर असतील आता मैदानाच्या आतमध्ये. सागर कर्णधार आहेत या टीमची, आता ती भूमिका पूर्ण करताना पाहायला मिळतील. पंच केलाय बॅकफुटवरनं, मिड ऑफला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. कदाचित हातामध्ये थ्रो आला असता तर मग फायदा बेहतरीन झाला असता, परंतु तसं नाही झालं. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आपण पाहिले रन सोडले गेले. आदरणीय सन्माननीय राजेशजी भक्ते साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम मनपूर्वक हार्दिकजी स्वागत असेल राजेशजी भक्ते साहेब, म्हणजेच आमचे राजू दादा. माजी सरपंच आपण बघितलं तर मग सातेवली विभाग, एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटची ओढ, क्रिकेटची आवड हे त्यांना सातत्याने नेहमीच असते आणि ते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. आता फील्ड मध्ये काहीतरी बदल, फील्ड मध्ये चेंजेस होत असताना देखील पाहायला मिळत आहेत आपल्याला. डेफिनेटली कालचा दिवस एक रोमहर्षक राहिला आहे स्पर्धेचा. आज आपण बघितलं तर मग आणखीन रोमहर्षक क्रिकेट प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित चेंडूवर नजर नाहीये. हे षटक एक तिफायती आलं ना तर मी तर म्हणेन ओमसागर ब्राह्मणगाव ही टीम आहे ना या मॅच मध्ये अगदी मजबूत पकड निर्माण करेल, कारण की बॉलिंग अटॅक अतिशय चांगला आहे या संघाचा आणि त्याच बॉलिंग अटॅकच्या जोरावर अनेक पारितोषिक पटकावण्यामध्ये यशस्वी देखील झालेले आहे ओमसागर ब्राह्मणगाव टीम. विकेश खरपडे पुन्हा एकदा सज्ज आहेत. कट केलाय, फिल्डर आहे तिकडे पहा, अगदी हातामध्ये झेल सोपवला गेलाय. देवा होते, शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चुकी नाही केली. दुसरा मोठा धक्का होली क्रॉस टीमला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर कालचा दिवस संध्याकाळचं सत्र आणि रोमहर्षक क्षण राहिला. प्रमुख पाहुणे आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय रमेशजी गुरगडा साहेब कालच्या दिवसामध्ये देखील लाभले होते या स्पर्धेसाठी. पहिला मॅच आपण पाहतोय होली क्रॉस घोडबंदर विरुद्ध ओमसागर ब्राह्मणगाव. जिंकण्यासाठी धावांचा टार्गेट आहे 27 आणि ते कंप्लीट करत असताना थोडीशी खलबेलीची सुरुवात आपल्याला बघायला मिळाली आहे, कारण की 3 या धावसंख्येवर 2 गडी गमावले आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. म्हणजेच जिथे 24 मध्ये 27 हव्या होत्या ना आता ते लक्ष कठीण होणार आहे. राकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय चेंडूला. अगदी सुंदर षटक आणि या षटकाची गरज होती. मोमेंटम आपल्या बाजूने ठेवलाय ओमसागर ब्राह्मणगाव टीमनं. त्यांना माहिती आहे इथे आपण पहिलं षटक तिफायती फेकलाय तर मग आपण असा एक दबदबा निर्माण करू शकतो या मॅच मध्ये की मग आता होली क्रॉस गडबंदर संघ सुद्धा थोडा विचार करेल की आता खेळ कसा करायचा आहे. पहिलं षटक समाप्त झालं, यशस्वी षटक, 3 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात, परंतु इथून बघितलं तर 18 चेंडू आणि 24 धावा. आता लक्ष असेल जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारचा खेळ होईल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया डीजेकडे. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. विकी दिंडा बॉलिंग ट्रॅक वर. दुसरा षटक फेकण्यासाठी समोर सागर. अगदी आपण बघितलं तर कर्णधार हे पद
हुशावत असताना त्यांना चांगली खेळी करायची आहे. सागर आणि राकेशची जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर विक्की दिंडाला हे षटक सोपवलंय. कदाचित आज आपण बघितलं 3 धावा आहेत फलकावर. कदाचित आपण बघितलं आज संतोष नाही आहे टीम मध्ये. बॅटची कडा होती, अगदी जवळून धाव चोरली आहे. या मैदानात भरपूर धावांची चोरी होती आहे आणि अगदी जवळून ती चोरी पुन्हा एकदा होताना पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, कारण की नेक्स्ट मॅच कडे अगदी बारकाईने नजर असेल, कारण की एक चांगला रंगतदार मुकाबला आपल्याला बघायला मिळेल. कारण की यंग ब्रिगेड आहे चंदुका स्पोर्ट्स शारजा, आणि मी तर प्रभावी अपेक्षा ठेवणार आहे दोन्ही संघांकडून. कारण की जे तिथे चंदुका स्पोर्ट्स शारजा टीमकडे पण बघितलं तर आज प्रमुख खेळ आहे ना, नक्कीच एक गेम चेंजर खेळाडू. बाउन्सर, डॉट चेंडू नक्कीच मॅच मध्ये हवा काढण्याचं कार्य करतील. जिथून मी तर म्हणेन की होली क्रॉस घोडबंदर टीम 27 धावांचा टोटल सुरुवातीला अगदी इझी समजत होती. आता मी तर म्हणेन की ते कठीण असेल इथे, कारण की त्या स्वरूपाची गोलंदाजी होते इथे. बॅटिंग मध्ये आपण बघितलं तर अपेक्षित फटकेबाजी होत नाहीये. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. एक धाव मिळेल, दुसरा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? हो, मी तर म्हणेन की बॅकअप साठी यष्टांच्या मागे उभा असायला हवं होतं. पुढे होते, नक्कीच जर मागे असते तर चान्स मिळाला असता. आणि इथून बघितलं आपण तर मग धावा 2. टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल 6 रन्स. 21 धावा इथून हव्या असतील. बघा 14 चेंडू आणि 21, म्हणजे मोमेंटम होतं कुठे आणि मोमेंटम कसं वळवलंय. आता ही गेम प्लॅनिंग काहीतरी आखली असेल ना घोडबंदर टीमने, ती कुठेतरी उलट होताना पाहायला मिळू शकते. नो बॉल इशारा, यस डेफिनेटली अगदी नो बॉल. कारण की इथून सुद्धा चित्र दिसलं होतं की भरपूर मोठा ओव्हरस्टेप केला होता गोलंदाजाने, आणि ओव्हरस्टेप केल्यानंतर नो बॉलचा इशारा. एक धाव मिळेल मात्र, आणि आता फ्रीटचा चेंडू खेळण्याची संधी असेल मिस्टर राकेशकडे. राकेश स्ट्रगल करतायत, तिथून बॅट मध्ये बॉल व्यवस्थित येत नाहीये त्यांच्या. कदाचित आपण बघितलं काहीतरी बॅटिंग लाईनअप मध्ये काहीतरी थोडा वेगळा चेंजेस केलाय, कारण की चांगली बॅटिंग लाईनअप आहे घोडबंदर टीमकडे. परंतु इथून ज्याप्रमाणे राकेशला प्रमोट केलाय, परंतु राकेशच्या संधीचा फायदा घेत नाहीये. परंतु हा फ्रीटचा चेंडू असेल, त्याचा तरी फायदा उचलेल का? फ्रीटचा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं, हवेत आहे, कॅच पकडलाय, परंतु नुकसान नाही होणार तिथे, कारण की फ्रीटचा चेंडू होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर नियमावलीला आपण बघितलं तर भरपूर काही चेंजेस नियम बदललेत, आणि त्यामध्ये नो बॉल चेंडू हाताळल्यानंतर मग फ्रीटचा चेंडू मिळते. आणि तो एक सुंदर, पहा किती मोठा ओव्हरस्टेप केला होता. तुषार या सागर होता, यावेळेला फटका खेळला जातोय, हवेत आहे, आणि हा फटका फसला गेलाय. विकेटचं पतन झालंय. सागरच्या खेळीला मात्र विराम लागला जाईल, इथे परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेनं. विकेट क्रमांक पण पाहिला तर 3 महत्वपूर्ण 8 या धावसंख्येवर. थँक्यू डेझे. बघा 2 षटकामध्ये फक्त किती धावा? 8 धावा आल्यात. आता 12 मध्ये 19, 12 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी. भरपूर काही सल्ला दिला जातोय, सल्ला मशवरा 1 2 3, जवळ जवळ आपण बघितलं तर 7 खेळाडू आलेत, आणि त्या गोलंदाजाला आपण पाहिलं महत्वपूर्ण सल्ला दिला गेलाय. जवळजवळ 8 जण होते, म्हणजे 9 जण होते, आणि त्यापैकी मी तर म्हणेन की 8 जणांनी त्या गोलंदाजाला सल्ला दिलाय. सल्ला मोठा दिलाय, परंतु फायदा किती मोठा होईल का?
डेफिनेटली ये मुकाबला जीतने के लिए 12 गेंदों में 19 रनों की जरूरत है. 12 चेंडू 19 धावा. या स्पर्धेमध्ये विश्लेषण करूया आपण तर सुपर 7 मध्ये इंटर करणारे संघ. पहिला दिवस विघ्न अर्था स्पोर्ट्स बेलकडी संघ जो क्वालिफाईड झाला. दुसरा दिवस वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ क्वालिफाईड झाला. तिसरा दिवस आपण बघितला तर जय मल्हार स्पोर्ट्स कोलांड्या क्वालिफाईड झाला. चौथा दिवस आपण बघितला तर आई जीवदानी वालीव संघ क्वालिफाईड झाला. पाचवा दिवस आपण बघितला तर नक्कीच क्वालिफाईड होणारा संघ म्हणजेच प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पाडा संघ जो पाहायला मिळाला. आज 6वा दिवस कोणत्या संघाच्या नावावर राहील आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये आता षटक सोपवलं गेलं आहे उत्तमच्या हातामध्ये. 12 मध्ये 19 डिफेंड करायचे आहेत. राकेश स्ट्रगल करतायत. हा चेंडू आपण बघितला थोडा स्वेअर दिसून येतोय परंतु पंच सहमत असतील का. यस डेफिनेटली काहीतरी घडलंय चित्र. यस इट इज अ वाईट. आणि वाईट न मात्र आपण पाहिलंय तर इथून 10 मध्ये भर पडली आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग तिसरा अंपायरची डिमांड केली आहे व्हाईट साठी. आपण बघितलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने. हॅलो अगदी वाईट चेंडू असेल कारण की अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू थोडा आपण बघितलं की यष्टांच्या बाहेरून गेलाय. कारण की तेच कीपरच्या मनामध्ये सुद्धा डाऊट होतं आणि डाऊट मात्र क्लिअर झालाय. कारण की त्याच कारणामुळे आपण बघितलं की इथून जे चित्र दिसलं होतं आणि वाईट चेंडू पाहायला मिळाला. सरळ आता खेळलाय हवेत आहे फटका. झेल निर्माण. कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस अँड स्ट्राईक एंडला मात्र चुकी. कारण की नॉन स्ट्राईक एंड कडे बघत राहिले होते मिस्टर जयेश. परतीचा प्रवास करावा लागेल कारण की चांगली किपिंग पाहायला मिळाली. चांगला बॅकअप पाहायला मिळालं. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथून आपण बघितला तर मात्र फसला गेलाय आणि जयेश नाराज मनानं पॅव्हिलियनच्या दिशेनं विकेटचा बटन गान. क्रिकेटचा सांगेल नाव काय प्रेमाचा तू सांगेल का. माझी उल्हास तुला क्रिकेट महत्वाचा सोडे ना तू क्रिकेटचा तरी होशील तू मजा. थँक्यू ते आपण बघितलं तर मौल्यवान विकेट मिळाली. जयेश पवार का पावर. मात्र जयेश पवारची पावर येण्या दाखवण्यापुरतीच त्याला मात्र शांत ठेवलं खामोश ठेवलं परतावं लागलं. कदाचित असं वाटलं की महेश मोहिते होते जेव्हा ओपनिंगला की 27 धावा अगदी चेस करतील इझिली. परंतु विकेटची जी गोलंदाजी आपण पाहिली ना दमदार त्यामुळेच मॅच झाली आहे शानदार. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी आपण बघितलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न
एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु सरळ नकार दिलाय तिथे. अगदी पाहिला पण तर टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. 12 धावा म्हणजेच आपण बघितलं ना तर येणारे 10 चेंडू आणि 15 धावा, यानी कि 10 गेंदों में 15 रनों की जरूरत अभी भी है मुकाबला ये जीतने के लिए. इसके बाद भी एक बड़ा वाला मुकाबला आने वाला है. साई कृपा स्पोर्ट्स बॉलिंग्स और उनके सामने लड़ने वाली टीम चंदुका स्पोर्ट्स शारजा की टीम है. शॉर्ट पिच पुन्हा एकदा, परंतु लॉंग लीग क्षेत्रामध्ये चेंडू पाहिला पण तर घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी क्षेत्र आहे तिथे डिझोनचं. आणि जी एरिया आहे कारण की नक्कीच जो एरिया दर्शवला जातो आहे पंचांच्या माध्यमातून त्या एरियामध्ये 2 यस डेफिनेटली 2 धावा मिळतील. दोन्ही टीमच्या टोटलमध्ये वाढ आणि वाढ झाली आहे तर मोठीच. मंचावर शुभागमन झालंय. बाबूदादा महाळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि संयोजक, कारण की बाबूदादांची स्पर्धा म्हणजेच कमाल आणि धमाल. एबीएम ट्रॉफी मिस केलाय बॅटरने परंतु कीपरने देखील मिस केलाय. अगदी अगदी आपण बघितलं तर हे क्षण आहेत ना नाजूक आहेत. बायचा इशारा बघा, डोक्यावर हात येत आहेत. का डोक्यावर हात येत आहेत त्याचं सुद्धा एक मोठं कारण आहे, कारण की जवळ इथून ना चेंडू पकडला असता फायदा झाला असता, चेंडू सोडला नुकसान झालं. आता काय मोठं नुकसान आणखीन होईल. रितेश स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय आणि इथून तर रितेश खेळ कसा सांभाळतील. या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू जवळजवळ 1 2 3 4 म्हणजे जवळ 4 चेंडू झालेत फेकून 15 धावा फलकावर, यानी की 8 मध्ये 12 धावा हव्या आहेत. क्लीन बॉल, हो हो सरप्राईज डिलिव्हरी शॉट. अगदी लगेच लवकर खेळ चिप करायचा होता, करू शकले नाही तिकडे आणि त्रिफला उद्ध्वस्त झालाय. रितेश बाद झालेत. काय षटक राहिलंय मजेदार हे देखील. मिस्टर उत्तम दिंडाचा धक्का क्रमांक आपण पाहिला तर दिला जातोय 5. थैंक यू डीजे. बैटर भावेश पवार, पवार का पावर, ये हमारे भावेश पवार, ये घोड़बंदर के भावेश पवार है, लेकिन पावर क्या दिखाएंगे भावेश पवार की. आते ही हवा में खेला शॉट, खतरा था. खतरे की घंटी बजी थी और खतरे की घंटी में यहाँ पे चलता किया है भावेश को भी. इस मुकाबले में पूरी तरह से जान फूंक दी है गेंदबाजों ने. ओम सागर ब्राह्मण गांव के टीम के गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी करी है. अब देखो मुकाबला कहाँ पे आके पहुंच गया है की 6 गेंदों में 12 रन, 6 चेंडू 12 धावा. कोणाची होईल हवा पाहूया. थँक्यू डीजे. 10 मध्ये 12. जवळ आपण बघितलं होतं ना चित्र सुरुवातीला तर 24 मध्ये 27 होत्या, परंतु आता ते चित्र कसं बदललं गेलंय कारण की गोलंदाजांचा उल्लेख आपण बघितला ना तर अगदी चांगला राहिलाय. विकी न्यू बॅटर म्हणजे 6 मध्ये 12 करायचे आहेत.
पंडित आपण बघितलं तर एक तजुर्बेगार गोलंदाज. आज आपण बघितलं तर मग पंडितच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवलंय. पंडित सुद्धा कमी नाही आहेत. व्हेरिएशन त्यांच्याकडे सुद्धा देखील आहे. परंतु ओव्हरऑल बॅटने खेळलेला फटका ते उंचाईल 440 वर्ल्ड विजेचा मोठावाला झटका. साधा बा. थँक्यू विजय. इथून आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर पंडितचं केलंय स्वॅगने स्वागत. षटकाराने केलंय स्वागत. आता 5 मध्ये 6. लेगवरचा चेंडू ग्लान्स करायचा होता. एकदा मात्र इथून डेफिनेटली मिळेल, परंतु एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बघा एका बॉल मध्ये 6 धावा आल्यात, परंतु आता म्हणजे 5 मध्ये 6 पैकी आपण बघितलं तर मग एक तर घेतली आहे. मग आता राहिलं चित्र काय तर 4 मध्ये करायचे आहेत आता 5. ह्या कदाचित कठीण होऊ शकतात, कारण की एकामध्ये 6 झाले आहेत, परंतु 4 मध्ये 5 कठीण होऊ शकतात, कारण की विकी न्यू बॅटर आहेत. त्यांना अजून मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ घालवायचा आहे. हा बघा हेच म्हणत होतो मी की नवीन बॅटर आहेत, वेळ घालवायचा आहे. या क्षणाला डॉट चेंडू खेळू शकत नाही तुम्ही, कारण की हा डॉट चेंडू आहे ना, नक्कीच तुम्हाला मोठ्या अडचणीला सामना करावा लावेल. आणि ते तर झालंय आता, कारण की 3 चेंडू उर्वरित शिल्लक आणि 5 धावा. 3 गेंदों में 5 रन. पुन्हा एकदा ऑली क्रॉस टीम टेन्शन मध्ये आलीच, कारण की मी आधीच उल्लेख केला होता की 27 धावा ना आधी इझी घेतल्या ना तर मग कधी कठीण होतील, आणि ते झाल्यात. आता बघा पहिल्या बॉलवर 6 धावा झाल्या, परंतु मग 5 मध्ये 6 होऊ शकत नाही असं चित्र कदाचित कठीण होऊ शकतंय, आणि ते चित्र कठीण झालं. आता 2 मध्ये 5. राकेश मी तर म्हणेन त्याने एक षटकार ठोकला होता, स्ट्राईक मध्ये ते राहिले असते फायदा झाला असता. 2 चेंडू 5 धावा सामना जिंकण्यासाठी. आता खेळला फटका सरळ बॅटनं धाव मात्र एक वेगाने कंप्लीट केली आहे. बघा एक धाव आली. आता राकेश स्ट्राईक एंडकडे आलेत. त्याने एक षटकार ठोकला आहे, मात्र आपण बघितलं या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर, परंतु आता काय तर 1 चेंडू आणि 4 धावा. आता इथून आपण बघितलं तर ज्या प्रकारे ओमसागर ब्राह्मणगाव टीमचं कौतुक करावं लागेल, कारण की 27 धावेने त्याने जी मोठी आपण पाहिली ना फाईट केली आहे, अगदी सुरेख फाईट झाली आहे. परंतु 1-4 आणि 1-4 मुळे आता परिस्थिती थोडीशी नाजूक आहे दोन्ही टीमसाठी. कोणती टीम जिंकेल सामना सांगू शकत नाही, कारण की दोन्ही टीम्स कडे आपण पाहिला ना तर मोमेंटम चेंज करण्याची संधी आहे. अरे की एक चांगला फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला विजय देईल, एक चांगला चेंडू बॉलिंग करणाऱ्या टीमला विजय देईल, परंतु आपण पाहिला हा विजय खेचून आणावा लागेल, सहज तर मिळणार नाहीये. पंडित बॉलिंग एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, फिल्डिंग मध्ये काहीतरी बदल करतात, जास्त वेळ सुद्धा गेला नाही पाहिजे, हे सुद्धा लक्षात असू द्या. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चौकार अडवायचा आहे, परंतु इथून राकेशचा विचार काय की मोठा फटका खेळावाच लागेल त्यांना. 1 मध्ये 4 मोठा फटका खेळलाय, परंतु कॅच पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय. अशा तऱ्हेने ओमसागर वामनगाव संघानं मात्र हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स सागर ब्राह्मणगाव टीम.
अँड हार्ड लक टफ लक होली क्रॉस घोडबंदर टीम 24 मध्ये 27 धावा झाल्या नाही आहे आणि थोडंसं नाराज हताश निराश जरूर पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. सेकंड करायचंय मित्रांनो, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. सेकंड यस मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय यस डेफिनेटली गोज टू मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊया. सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, तो खेळाडू आहे मिस्टर उत्तम दिंडा, मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स ओमसागर बामणगाव टीम. आणि या उत्तम सामनावीराचा पुरस्कार